चंद्रपूर शहरात रेती चोरीचा सुळसुळाट, पठाणपुरा गेट परिसरात प्रशासनाची उदासीनता, रेती माफियांना मोकळे रान. चंद्रपूर, 29 एप्रिल 2025. प्रतिनिधी राजेश निकम. चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट परिसरातून इरई नदी व नाल्यांमधून येणाऱ्या रेतीची बेकायदेशीर वाहतूक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. पठाणपुरा गेटच्या बाहेरून जाणाऱ्या जमानझट्टी रोड आणि शिवणी माढा रोडवरून रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर, हाफ टन वाहने खुलेआम वावरताना दिसत आहेत. मात्र या बेकायदेशीर व्यवहारांवर स्थानिक पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. प्रशासनाची ढिसाळ भूमिका. सदर परिसरात पोलीस चौकी अस्तित्वात असूनही रेती वाहतूक करणारी वाहने सर्रासपणे शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून जात आहेत. रामनगर पोलीस स्टेशनच्या समोरून देखील ही वाहने जात असून त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन गप्प का आहे, असा सवाल निर्माण होत आहे. राजकीय हस्तक्षेपाचा आरोप. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की या सर्व अवैध रेती तस्करीमागे मोठ्या नेत्यांचे संरक्षण आहे, त्यामुळे पोलीस आणि महसूल अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारीही याकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप होत आहे. निवेदन देऊनही दाद मिळाली नाही. दिनांक 6 मार्च 2025 रोजी यासंदर्भात निवेदन सादर करण्यात आले होते. मात्र आज दिनांक 29 एप्रिल 2025 पर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. यामुळे स्थानिक जनतेत संतापाची लाट आहे. प्रश्न उपस्थित करणारे मुद्दे. शहरातील प्रमुख पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चालणाऱ्या या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई का होत नाही? महसूल विभागाचे अधिकारी शांत का आहेत? शिवणी माढा रोड व जमानझट्टी रोडवरून होणाऱ्या वाहतुकीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? निष्कर्ष. चंद्रपूर शहरात सुरू असलेली ही अवैध रेती वाहतूक केवळ पर्यावरणासाठीच नव्हे, तर कायद्याच्या राजवटीसाठीही धोका निर्माण करणारी आहे. प्रशासन व महसूल विभागाने त्वरित कारवाई करून या रेती माफियांवर लगाम घालावा, अशी मागणी नागरिक करत आहेत. अन्यथा नागरिक आंदोलनाच्या मार्गावर जातील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.